प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी पुन्हा एक वार आपल्या सर्वांचं या ठिकाणी आजच्या मननामध्ये स्वागत करत आहे। आजचा मननासाठी असणारा जो शास्त्रभाग आहे तो आहे पहिले शमूएल याचा 17वा अध्याय आणि त्याचं असणारं 38 आणि 39वा वचन। त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, शौलाने आपला पेहराव दाविदास लेविला, त्याच्या मस्तकी पितळी टोप घातला व त्याच्या अंगात चिलखत चढवले। दावीद आपली तलवार आपल्या चिलखतावरून बांधून चालून पाहू लागला, कारण त्याला यापूर्वी त्याचा सराव नव्हता। दावीद शौलास म्हणाला, ही घालून माझ्याने चालवत नाही, कारण मला यांचा सराव नाही। म्हणून दाविदाने ती उतरून ठेवली। या दोन शास्त्र भागामध्ये आम्हाला देवाचं वचन आज 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकवत आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की हा जो वृत्तांत आहे किंवा हे जे स्टेटमेंट आहे दावीद ज्यावेळेस करतो, शौलाला जे तो सांगत आहे, ह्या सर्व गोष्टी जे दाविदाचं आणि गल्ल्याताचं जे कार्य त्या ठिकाणी झालं किंवा ज्या प्रकारे पलिस्टियन संगती दावीद त्या ठिकाणी लढलेला आहे, या गल्ल्याताचा वध ज्यावेळेस दाविदानं केलेला आहे, त्या सर्व गोष्टींचा वृत्तांत आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो। आपल्या सर्वांना हा शास्त्रभाग ठाऊक आहे। अनेक वर्षापासून आम्ही ह्याच्याविषयी बरेच संदेश ऐकलेलेही असतील, पण आज 3 महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्यासाठी या आजच्या असणाऱ्या डिवोशनच्या द्वारे मी घेऊन आलेलो आहे की ज्या देवबापाने पर्सनली मला त्या गोष्टी डिवोशन करत असताना, मनन करत असताना मला वाटलं की त्या मी तुमच्या समोर ठेवाव्यात, मांडाव्यात, की मनन करत असताना देवाने ह्या 3 गोष्टी मला शिकवल्या आणि माझी इच्छा आहे की त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात। पहिले शमूएल 17:1 मध्ये जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी हे कुठं जमा झालेले आहेत ही लोक, आम्हाला त्याच्याविषयी त्या ठिकाणी पाहायला मिळतं। त्या ठिकाणी म्हटलेलं, पलिस्टी लोकांनी युद्धासाठी आपल्या सेना एकवट केल्या आणि यहुदा देशातील सोखो या ठिकाणी जमून सोखो व अजेका यांच्या दरम्यान अफसदम्मीम येथे छावणी दिली। आणि मग पुढे वृत्तांत आम्ही जर बघितलं तर एका पहाडावर किंवा एका ठिकाणी पलिस्टी आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी शौलाचं सैन्य त्या ठिकाणी उभं असलेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं। 3ऱ्या वचनामध्ये तेच म्हटलेलं, त्या ठिकाणी म्हटलं, पलिस्टी एका बाजूच्या पहाडावर उभे राहिले व दुसऱ्या बाजूच्या पहाडावर इस्रायल लोक उभे राहिले। त्या 2 डोंगरांच्या मध्ये एक खोरे होते। आणि मग त्या ठिकाणी गत इथला जो गल्ल्यात आहे जो तो आम्हाला त्या ठिकाणी दिसतो की ज्याचं वर्णन पवित्र शास्त्रामध्ये किंवा ह्या वचनामध्ये एक महावीर म्हणून केलेलं आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी जर 4थ्या वचनामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी म्हटलं, तेव्हा गत इथला गल्ल्यात नामक एक महावीर पलिस्टियनच्या छावणीतून बाहेर आला। त्याची उंची 6 हात 1 वीत होती। त्याच्या असणाऱ्या पेहरावाविषयी, त्याच्या असणाऱ्या शरीरयष्टीविषयी ह्या ठिकाणी सांगितलेले। पण ज्यावेळेस या सर्व गोष्टी होत असताना, ज्यावेळेस बेथलेमातला असणारा हा इशाय नावाचा त्याच्या असणाऱ्या इशाय नामक दावीद ज्यावेळेस त्या ठिकाणी येतो आणि ज्यावेळेस हा सर्व वृत्तांत तो ऐकतो, त्या सर्व गोष्टी पाहतो, त्या सर्व बघितल्यानंतर तो शौलाकडे जाऊन तो स्वतः दावीद त्या ठिकाणी म्हणतो की नाही, मला ह्याचा वध करायचा, मला ह्याला मी लढेन त्या ठिकाणी। आणि मग तो सर्व वृत्तांत आम्हाला ह्या ठिकाणी माहीत आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, दावीद जो आहे, दावीदाला माहीत आहे की लढा कसा द्यायचा, कारण ह्याच्या अगोदर त्याच्याकडे त्याचा इतिहास आहे। आणि म्हणून आज 3 महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्या समोर ठेवतो की ज्या मागच्याही काही काळामध्ये दावीदानं त्या गोष्टींचा उपयोग त्या ठिकाणी केलेला असेल। आम्हाला नक्की खात्री आहे की नक्कीच दाविदाच्या ह्या असणाऱ्या 3 दृष्टिकोनामधून ज्यावेळेस आम्ही बघू त्यावेळेस आम्हाला नक्कीच खात्री पटेल की नाही,
आमच्याही जीवनामध्ये आम्ही अशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे, आम्ही त्या प्रकारे वर्तणूक केली पाहिजे, जेणेकरून आमच्या असणाऱ्या आत्मिक जीवनामध्ये, आमच्या असणाऱ्या मार्गक्रमणामध्ये आम्हाला एक सुंदर शिक्षण लाभेल आणि त्यातून आमची उत्तरोत्तर त्या ठिकाणी आत्मिक वृद्धी होत राहील आणि त्या ठिकाणी आम्हाला ह्या जगामध्ये कसं जगायचं आहे ते सुद्धा कळू लागेल. जर आम्ही 38 आणि 39व्या वचनाचा जर विचार केला तर आता ज्यावेळेस शौलाने दाविदाला ज्यावेळेस आता परवानगी दिली की तू जा आणि तू सुद्धा त्या ठिकाणी लढ, असं असताना दाविदाला शौलाने आपला पेहराव दिला. जर 38व्या वचनामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी म्हटलेले, शौलाने आपला पेहराव दाविदास लेविला, त्याच्या मस्तकी पितळी टोप घातला व त्याच्या अंगात चिलखत चढवले. आणि या सर्व गोष्टी झाल्यानंतर आता दावीद त्या ठिकाणी एक स्टेटमेंट करत आहे किंवा तो सांगत आहे. 39व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, दावीद आपली तलवार आपल्या चिलखतावरून बांधून चालू पाहू लागला, कारण त्याला यापूर्वी त्याचा सराव नव्हता. दावीद शाऊलास म्हणाला, ही घालून माझ्याने चालवत नाही, कारण मला यांचा सराव नाही. म्हणून दाविदाने ती उतरून ठेवली. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस आम्हाला समजतं की आम्हाला लढायला जायचं आणि आम्ही लढण्यासाठी तयार झालेलो आहोत, दावीद हा जसा आहे तसा तो त्या लढाईला सामोरं गेला. शौलानं दिलेल्या सर्व ज्या गोष्टी आहेत, मग ते चिलखत असो, त्याचा असणारा मस्तकी असणारा तो पितळी टोप असो, त्याची तलवार असो, या सर्व गोष्टी दाविदाने बाजूला ठेवल्या आणि तो जसा आहे तसा या गल्ल्याताचा वध करण्यासाठी तो सामोरा झाला. आणि म्हणून आमच्याही जीवनामध्ये ज्यावेळेस आमच्या समोर संकट येऊन उभं आहे, ज्यावेळेस आमच्या समोर कठीणता येऊन उभी आहे, ज्यावेळेस आमच्या समोर नैराश्य येऊन उभं आहे, ज्यावेळेस आमच्या समोर वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येऊन उभे आहेत, मग त्यावेळेस अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करतो की आम्ही संसारिक किंवा जगिक पेहराव घालण्याचा त्या ठिकाणी अनेक वेळेस प्रयत्न करतो. दाविदाने काय केलं की लढाईसाठी मनुष्याने तयार केलेले जे इक्विपमेंट्स आहेत ते घालणं त्यांनी पसंत नाही केलं. तो म्हटला, मी ज्या पद्धतीनं मी जीवन जगलेलो आहे, ज्या पद्धतीनं माझं आणि देवाचं नाते, त्याच पद्धतीने मी ह्या सर्व गोष्टींना सामोरं जाईल. आणि दाविदानं केवळ त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा उपयोग त्या ठिकाणी केलेला आम्हाला दिसून येतो. आणि म्हणून पहिली गोष्ट आम्हाला ही शिकायची की आम्ही जसे आहोत, बी ओरिजिनल. तुम्ही ज्या कुठल्याही संकटाला सामना करण्यासाठी सामोरे जात आहात, तुम्ही जसे आहात तसे जा. तुमचं आणि देवाचं नातं ज्या प्रकारे दृढतेमध्ये वाढलेलं आहे त्या प्रकारे जा. आणि म्हणून दावीद ज्यावेळेस त्याने तो सगळा पेहराव काढला, पुढं म्हटलेलं आहे 40व्या वचनामध्ये, मग त्याने आपली काठी हाती घेतली, ओहळातून 5 गुळगुळीत गोटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे आपल्या धनगरी बटव्यात ठेवले आणि आपली गोफण हाती घेऊन तो पलिष्ट्याकडे गेला. आणि मग आम्हाला तो बाकीचा वृत्तांत माहीत आहे की ज्यावेळेस त्या पलिष्ट्याने, त्या गल्ल्याथाने ज्यावेळेस तुच्छतेनं दाविदाकडे बघितलं, त्याच्या दैवतांची नावं घेऊन त्याला त्या ठिकाणी शिव्याशाप त्या ठिकाणी दिला. आणि त्यावेळेस झालेला सर्व वृत्तांत आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. दुसरी महत्वाची गोष्ट, पहिलं बघितलं की आम्ही जसे आहोत तसं आम्हाला त्या ठिकाणी सामोरं जाणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट 44 ते 46 वचनामध्ये जर आम्ही बघितलं, पहिले शमूएल 17 44 ते 46 मी या ठिकाणी वाचतो. त्या ठिकाणी म्हटलं, तो दाविदास म्हणाला, असं जवळ ये म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्ष्यास व वनपशूस देतो. तेव्हा दावीद त्या पलिष्ट्यास म्हणाला, तू तलवार, भाला व बर्ची घेऊन मजवर चढून आला आहेस, पण इस्रायली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. मी तुझा वध करीन व तुझे शिर धडापासून वेगळे करीन
मी आज बलिष्ठ सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यास व वनपशूस देईन, तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल. लक्षात घ्या, दाविदानं अजून केलेलं नाहीये, दाविदाने कुठलीच कृती केलेली नाहीये, पण त्याची असणारी जी वाक्य आहेत, त्याचा असणारा जो देवावर असणारा जो त्याचा विश्वास आहे, तो विश्वास त्याने ह्या ठिकाणी प्रगट केलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, कठीण काळामध्ये तो रिझल्ट ओरिएंटेड आहे. त्याला माहिती आहे की ज्यावेळेस देव माझ्या संगती आहे, ज्यावेळेस परमेश्वराच्या नावाला आता जर तुच्छ लेखलं जात आहे, तर परमेश्वरासाठी आता मला लढणं गरजेचं आहे. बाकीच्या गोष्टी काय आहेत त्याची तमा त्याने बाळगली नाही. ज्यावेळेस त्यांनी ऐकलं की नाही, आता मला माझ्या देवाविषयी त्या ठिकाणी वेगवेगळी वाक्यरचना त्या ठिकाणी केली जाते, आणि म्हणून तो त्या ठिकाणी म्हणतो की आता तू माझ्या परमेश्वराला तुच्छ लेखलं, आता माझ्याकडून जे होईल ते ह्या गोष्टी होतील. दुसरी महत्वाची गोष्ट काय प्रियांनो, की कठीण काळामध्ये आमचं फेथ स्टेटमेंट काय, आम्ही कुठल्या प्रकारचा विश्वासाचं विधान आम्ही आमच्या कठीण काळामध्ये करत आहोत. इज इट थिओसेंट्रिक, काय ते परमेश्वर केंद्रित आहे का? दाविदाचं स्टेटमेंट बघा, दावीद कुठल्या प्रकारचा विश्वास ह्या ठिकाणी प्रगट करत आहे, आणि म्हणून आमच्या कठीण काळामध्ये आम्ही कुठला विश्वास प्रगट करत आहोत, कशा प्रकारचा विश्वास प्रगट करत आहोत, आमचं कठीण काळामध्ये आमचे फेथ स्टेटमेंट्स काय आहेत. जर अनेक सेवकांकडे पवित्र शास्त्रामध्ये जर अनेक सेवकांविषयी जर आम्ही अध्ययन केलं, तर त्यांचे फेथ स्टेटमेंट्स आहेत. देवावर असणारी त्यांचा जो विश्वास आहे तो त्यांनी त्या ठिकाणी वारंवार प्रगट केलेला आहे. आणि बायबल स्पष्टपणे सांगतं इब्री लोकासपत्राचा 11वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये की विश्वासाविना त्याला संतोष विना अशक्य आहे. विश्वासाशिवाय आम्ही देवाला संतोष देऊ शकत नाही. म्हणून कठीण काळामध्ये आमचे असणारे फेथ स्टेटमेंट काय आहे. या दाविदाचा जो विश्वास त्याने ह्या ठिकाणी त्या गल्लाथाच्या समोर जो प्रगट केलेला आहे, अजून त्यानं कृती करणं आहे, अजून त्याला कृती करायची आहे, पण कृतीच्या अगोदर त्याला माहिती आहे की तो काय करणार आहे. आणि महत्वाची गोष्ट आहे की कठीण काळामध्ये त्याला हे माहिती आहे की त्याचा देव त्याच्या बरोबर आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही कठीण काळामधून जात असताना आम्ही आमचा विश्वास कुठल्या पद्धतीनं डेव्हलप केलेला आहे, आमचं फेथ स्टेटमेंट काय आहे, आम्ही विश्वास कसा प्रगट केलेला आहे. आणि म्हणून आम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. त्यांनी ऑलरेडी विक्ट्री जी आहे ती क्लेम केलेली आहे परमेश्वराच्या नावामध्ये. आणि म्हणून अनेक वेळेस हे लक्षात घ्या प्रिय बंधू भगिनींनो, संकटातून जात आहात का, निराशेमधून जात आहात का, कठीण काळामधून जात आहात का, विजय तुमचा आहे, परमेश्वर तुमच्या संगती आहे. विजय प्राप्तीसाठी आम्हाला बाकीच्या गोष्टींची गरज नाही. स्तोत्र 20 मध्ये मला वाटतं त्या ठिकाणी म्हटलेले विजय प्राप्तीसाठी घोडा केवळ व्यर्थ आहे. आणि म्हणून बाकीचे असणारे गोष्टी, बाकीचे असणारे जे इक्विपमेंट्स आहेत, बाकीची असणारी जगिक स्ट्रॅटेजी आहे, ही आमच्या कामी नाही येणार जोपर्यंत आम्ही परमेश्वराच्या नावामध्ये त्या संकटात उभे राहत नाही, जोपर्यंत आमचा असणारा विश्वास आम्ही अधिक दृढ करत नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक गोष्टी आहेत. आणि म्हणून आमचा विश्वास अशा पद्धतीनं डेव्हलप करूया की त्याच्याद्वारे आमच्याकडं ती कृती करण्याच्या अगोदर आमच्या हातामध्ये रिझल्ट्स असतील. ज्याप्रमाणे दावीद त्या ठिकाणी अजून त्याला कृती करणं अजून व्हायचं आहे, अजून त्याला लढायचं आहे, पण त्याला माहिती आहे की त्याच्या परमेश्वराच्या नावामध्ये त्या सर्व असणाऱ्या लढाईचा, त्या सर्व असणाऱ्या गोष्टींचा परिणाम काय असणार आहे. सो दुसरी महत्वाची गोष्ट, आमचं फेथ स्टेटमेंट आमच्या कठीण काळामध्ये मॅटर करतं की आम्ही कशा प्रकारे देवावर मी माझा विश्वास त्या ठिकाणी प्रगट करत आहे. आणि म्हणून आमचं फेथ स्टेटमेंट सुद्धा आम्ही रिन्यू करणं किंवा रिस्टोर करणं गरजेचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट की त्या ठिकाणी जर आम्ही बघितलं 49 आणि 50व्या वचनामध्ये, तर त्या ठिकाणी म्हटलं दाविदाने आपल्या बटव्यात हात घालून
त्यातून एक गोटा घेऊन गोफणीत घातला आणि ती गरगर फिरवून बलिष्ठाच्या मस्तकावर असा मारला की तो त्याच्या कपाळात घुसून तो जमिनीवर पालथा पडला. या प्रकारे दाविदाने गोफणगुंडा घेऊन त्या बलिष्ठावर सरशी केली आणि त्याचा वध केला. दाविदाच्या हाती तलवार नव्हती. बायबल स्पष्टपणे सांगता आम्हाला दाविदाच्या हाती तलवार नव्हती. तिसरी महत्वाची गोष्ट ही आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, कठीण काळामध्ये आमच्याकडे जे आहे ते प्रभूसाठी द्यायला शिका. कठीण काळामध्ये प्रभू तेच अपेक्षित करते. संकटाच्या काळामध्ये प्रभू तीच अपेक्षा आमच्याकडून करत आहे. अब्रामाला त्याचा एकुलता एक पुत्र त्या ठिकाणी मागितला. अब्रामाने विश्वासाने तो पुत्र त्याला द्यायचं त्याने ठरवलं. आमच्या कठीण काळामध्ये देव आमच्याकडून उत्तमतेची अपेक्षा करत आहे. दाविदाकडे जे टॅलेंट होतं कदाचित ते कधीच कुणी ॲडमायर केलं नाही. ना त्याच्या वडिलांनी कदाचित त्याच्याविषयी त्याची प्रशंसा केली असेल किंवा त्याच्या भावांनी त्याच्याविषयी त्या असणाऱ्या गोफणगुंड्याविषयी त्याची प्रशंसा केली असेल. पण आज ह्या सर्व लोकांना कळालं की ह्या छोट्याशा असणाऱ्या दानाद्वारे, ह्या छोट्याशा असणाऱ्या टॅलेंटद्वारे तुम्ही काय करू शकता. आणि म्हणून जगाच्या दृष्टिकोनातून, आमच्या घरच्यांच्या दृष्टिकोनातून, आमच्या असणाऱ्या नातेवाईकांच्या दृष्टिकोनातून कदाचित आमच्याकडे असणारी गोष्ट लोकांना छोटीशी वाटत असेल, पण ज्यावेळेस ती गोष्ट देवासाठी घेऊन तुम्ही उभे राहता, ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये आणि अनेकांच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण कार्य केल्याशिवाय ती राहणार नाही. दाविदाकडे असणारे हे छोटंसं टॅलेंट त्याच्याने काय केलं, जो बलिष्ठी, जो इस्रायलाच्या देवाला तुच्छ लेखत होता, तो त्या ठिकाणी गतप्राण झाला. आणि म्हणून आमच्या कठीण काळामध्ये आम्हाला ह्या सर्व गोष्टी बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून जर आम्ही इफिस्करास पत्र याचा जर 2 अध्याय आणि त्याचं असणारं जर 10वं वचन जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवानं ती पूर्वी योजून ठेवलेली. दाविदाला ऑलरेडी देवानं ह्या गोष्टीसाठी तयार केलं होतं. दावीद राजा होणार हे देवानं ऑलरेडी ठरवलेलं होतं. त्याच्या असणाऱ्या त्याच्यासाठी त्याचं जे विधिलिखाण आहे, त्याच्याविषयी ज्या योजना केलेल्या आहेत त्या ऑलरेडी दाविदासाठी परमेश्वरानं सेट केलेल्या आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुमच्यासाठी सुद्धा परमेश्वरानं त्या ठिकाणी गोष्टी सेट केलेल्या आहेत. फक्त आहे की ह्या प्रसंगामधून जात असताना आम्ही जसे आहोत तसं संकटाला सामोरं जाणं गरजेचं आहे. आमचं फेथ स्टेटमेंट आमच्याकडं असणं गरजेचं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, आमच्याकडं जे काय आहे ते प्रभूसाठी, प्रभूच्या लोकांसाठी उपयोगामध्ये आणणं गरजेचं आहे. प्रार्थना करू. देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो यासाठी की आजच्या दिवशी पुन्हा एक वार या सुंदरशा वचनाच्या द्वारे तू आम्हाला मार्गदर्शन केलं. देवबापा, प्रार्थना करतो ज्याप्रमाणे दाविदाच्या समोर एक भलं मोठं संकट होतं, पण तो जसा आहे तसं त्या गोष्टीला सामोरं गेला. प्रभूजी, लढण्याच्या अगोदर प्रभूजी त्या लढण्याचा परिणाम काय असणार, प्रभूजी याचं विश्वासाचा असणार परिणाम त्याच्याकडे होता. प्रभूजी, त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याने देवाच्या लोकांसाठी, त्या सैन्यासाठी वापरणं प्रभूजी त्याने उचित समजलं. दे बापा, त्याच प्रकारचे विचार, त्याच प्रकारची कृती आमच्या अंतःकरणामध्ये तू दे. आजचा दिवस आमच्यासाठी आशीर्वादाचा तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव करून घे. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. देव बाप, आजचा दिवस आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादाचा करो.